नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा पिऊन पदाचा फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला आहे त्या पेपरचं विश्लेषण बघूया. पण त्याआधी आपण कट ऑफ बद्दल बोलूया. तर बघा, पेपरची जी लेवल आहे ती खूप इझी आली होती. तर मला असं वाटतं 26+ हा तुमचा कट ऑफ असू शकतो. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इतके प्रश्न बरोबर केले असतील त्यांचं पुढच्या राऊंडला म्हणजेच फिजिकलसाठी सिलेक्शन होण्याची शक्यता आहे. आता तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत व त्यानुसार तुमचे किती गुण होतात हे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे, जेणेकरून सर्व कमेंटचं अनालिसिस करून एक निश्चित कट ऑफ हा आपल्याला प्रेडिक्ट करता येईल. त्याचप्रमाणे मी एक कम्युनिटी पोस्ट सुद्धा टाकेल ज्यामध्ये मार्काची रेंज असतील आणि तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर येतात त्याप्रमाणे तुम्हाला ते ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण. तर भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आलेली आहे. आणि ती पूर्णपणे कधी लागू झाली? तर ती पूर्णपणे लागू झाली 26 जानेवारी 1950 रोजी. पण तुमचा आन्सर इथे असेल 26 नोव्हेंबर 1949. पुढचं आहे सेल्युलर जेल कुठे आहे, ज्यालाच आपण काळा पाणी म्हणतो. तर ते आहे पोर्ट ब्लेअरला. पोर्ट ब्लेअर म्हणजे काय? तर अंदमान अँड निकोबार मध्ये किंवा अंदमान आणि निकोबार बेटाची ही राजधानी आहे. क्लिअर आहे. पुढचं आहे पंजाब मधील शीख राज्याचा संस्थापक कोण आहे? तर शीख राज्याचं विचारलेलं आहे, म्हणजे शीख एम्पायरचं विचारलेलं आहे. तर ते आहेत महाराजा रणजित सिंह. तर हे उत्तर बरोबर आहे. पुढचं आहे मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर कोणास असते? तर ते असते विधानसभेस. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता? आता ह्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे. वडाळा आणि ठाण्यामध्ये, तर तो झाला होता वडाळ्यामध्ये. क्लिअर आहे. पुढचा आहे भारताचा पहिला अवकाशवीर कोण होते? तर राकेश शर्मा होते. खूप इझी प्रश्न आहे. त्यानंतरचा इझी प्रश्न आहे वाळवंटातील जहाज कोण असतं? तर उंट असतो. त्या पुढचा जो क्वेश्चन आहे तो डाऊटफुल क्वेश्चन आहे, कारण भारताची कुठलीही राष्ट्रभाषा अशी नाहीये. पण मला असं वाटतं की तुमच्यापैकी खूप जणांनी हिंदी हे मार्क केलेलं असेल, पण हिंदी ही भारताची राष्ट्रीय भाषा नाहीये. भारताची कुठलीच राष्ट्रभाषा नाहीये. त्यामुळे तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी मराठी किंवा इंग्रजी किंवा उर्दू ह्यापैकी काहीही मार्क केलं असेल तरीही तुम्हाला तो मार्क हा ग्रांट होईल. त्या पुढचं आहे भारत आणि पाकिस्तान देशामधली कुठली सीमारेषा आहे? तर तिचं नाव आहे रॅडक्लिफ लाईन. मॅकमोहन लाईन जी आहे ती चायनाच्या आणि इंडियाच्या मध्ये आहे. ड्युरॅन्ड लाईन जी आहे ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आहे. क्लिअर आहे. तर हे उत्तर आहे रॅडक्लिफ लाईन. पुढचं आहे तिहार जेल. आता हे सुद्धा सोपं आहे, कारण हे जेल खूप फेमस आहे आणि नेहमीच न्यूज मध्ये असते. ठीक आहे. तर कुठे आहे ते? तर ते दिल्लीमध्ये आहे. त्यानंतरचं आहे झारखंडची राजधानी कुठली? तर हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे. झारखंडची राजधानी आहे रांची. बघा, तुम्हाला जेवढे पण प्रश्न विचारलेले आहेत ते एकतर जॉग्राफीवर आहेत किंवा हिस्ट्रीवर आहेत. सायन्स बेस कुठलाही प्रश्न त्यांनी विचारलेला नाहीये. पण मागच्या वेळेला सायन्सवर जास्तीत जास्त प्रश्न त्यांनी विचारलेले होते. तर ज्यांचं हिस्ट्री आणि जॉग्राफी चांगलं असेल त्यांना हा पेपर नक्कीच इझी गेला असेल. ठीक आहे. आता पुढचं आहे चले जाव आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? आता हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग होता, कारण चले जाव जे होतं ती एका आंदोलनामधली घोषणा होती. आणि ते आंदोलन कुठलं होतं? तर भारत छोडो आंदोलन किंवा क्विट इंडिया मुवमेंट. आणि ह्या मुवमेंटचं जे नेतृत्व आहे ते कोणी केलेलं आहे? तर महात्मा गांधींनी केलेलं आहे. क्लिअर आहे. त्याच्या पुढचं आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय किती वर्ष असते? तर कधी रिटायर होतात न्यायाधीश कुठले? तर सर्वोच्च न्यायालयामधले. तर त्यांचं वय असते 65 वर्ष. क्लिअर आहे. तर बघा, 2 प्रश्न हे तुम्हाला न्यायालयावर सुद्धा विचारलेले आहेत. पुढचं, जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कुठला? आता हे सुद्धा सोपं आहे, कारण चीन आणि जपान तर येऊ शकत नाहीत. ब्राझील किंवा भारत. आता भारतापेक्षाही कुठे होते सगळ्यात जास्ती? तर ब्राझीलमध्ये होते कॉफी. आणि काही आफ्रिकेतले देश आहेत तिथे सुद्धा कॉफी होते. ठीक आहे. पण तिथे त्यांनी ब्राझील दिलेलं आहे, त्यामुळे हे तुमचा आन्सर असेल. पुढचं आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर हे सुद्धा खूप इझी आहे. नाईल नदी. आपण हे लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, त्यामुळे हा इझी प्रश्न आहे. त्याच्या पुढचं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता हे कुठे आहे? तर हे आहे दिल्लीला. दिल्लीच्या विमानतळाला म्हटलं जातं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पुढचं आहे हिराकूड धरण. आता हा थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न होता. तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे आणि हे कुठे आहे धरण? तर हे ओडिशामध्ये. क्लिअर आहे. पुढचं आहे सरदार सरोवर प्रकल्प कुठल्या नदीवर आहे? आता हा प्रकल्प सुद्धा इझी आहे. कुठे आहे? तर हा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. आणि गुजरातमध्ये कुठली नदी आहे? कुठल्या नदीवर हा प्रकल्प आहे? तर तो आहे नर्मदा नदीवर. ज्या प्रकल्पाचा उपयोग हा 4 राज्यांना होणार आहे. ठीक आहे.
पुढचं आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची मंजूर संख्या किती आहे, तर ती पहिले 32 होती, त्यानंतर ती दोन वाढून 34 झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये CJI सुद्धा आले, चीफ जस्टिस ऑफ इंडिया पकडून 34. त्या पुढचा जो प्रश्न आहे तो थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. तर भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कुठले. आता भारतामधलं जे आहे सर्वोच्च पर्वत शिखर ते जर तुम्ही गुगल केलात तर तुम्हाला कुठलं दिसेल, तर सिक्कीम मधलं कंचनजंगा असं हे तुम्हाला दाखवेल, ठीक आहे, गुगलवर. पण ऍक्च्युअल मध्ये भारतामधलं कुठलं आहे तर ते आहे K2 गॉडविन ऑस्टिन. पण हे सध्याच्या घडीला POK मध्ये आहे, पाक ऑक्युपाय काश्मीर मध्ये. त्यामुळे तुमचं उत्तर हेच असेल, K2 गॉडविन ऑस्टिन. माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे, कळसुबाई आपल्या राज्यामध्ये आहे, अन्नामुडी जे आहे ते केरळमध्ये आहे, ठीक आहे. तर ज्याने K2 गॉडविन ऑस्टिन केलं असेल त्यांचं उत्तर बरोबर आहे. पुढचं आहे अगरतळा ही कुठल्या राज्याची राजधानी आहे. आता चारही राज्य जी आहे ती नॉर्थ ईस्ट मधली आहेत, पण ज्यांना थोडंफार राजधान्यांचं नॉलेज आहे तर ती आहे त्रिपुराची राजधानी. पुढचा प्रश्न आहे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य कुठलं आहे. आता हे सुद्धा सोपा प्रश्न आहे, 1ली ते 4थी मधला प्रश्न आहे. कुठला आहे, राजस्थान आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे थोडासा अजून कन्फ्युजिंग आहे, तर भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कुठलं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर बघा तुम्हाला खूप जणांना ह्याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल चेरापुंजी आणि मौसिनराम मध्ये. तर मौसिनराम हे जे मेघालयामधलं आहे इथे सर्वात जास्ती पाऊस पडतो. मेघालयामधलं चेरापुंजी सुद्धा आहे, पण मेघालयामध्ये मौसिनराम जे आहे इथे सर्वात जास्त पाऊस पडतो. पुढचं आहे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते. खूप सोपा प्रश्न आहे. पश्चिम बंगाल नसणारच आहे, जम्मू काश्मीर नसणार आहे, कर्नाटक केरळमध्ये कन्फ्युजन असेल, पण कर्नाटक हे उत्तर आहे. सगळ्यांनी वीरप्पनचं नाव ऐकलंच असेल. पुढचं आहे भारतीय संविधानानुसार काय सार्वभौम आहे, तर काय आहे, संसद ही सार्वभौम आहे. पुढचं आहे सपुतारा हे थंड हवेचं ठिकाण असणारं राज्य कुठलं. आता ह्याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन सारखं काहीच नव्हतं. तर सापुतारा हे कुठल्या ह्याच्यामधलं आहे, तर हे सह्याद्री मधलंच आहे. आणि ते कुठलं आहे, कुठे आहे, तर ते गुजरातमध्ये आहे. त्या पुढचा प्रश्न आहे जो की फार सोपा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते, तर ते कोणाच्या शासनकाळात होते, तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनकाळात होते. पुढचं आहे महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कुठे आश्रम स्थापन केला. आता हा थोडासा कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, कारण जे सेवाग्राम हे जे उत्तर आहे इथे स्थापन केलेलं आहे ते जे आहे ते वर्धा जिल्ह्यामध्येच आहे, पण तुम्हाला इथे उत्तर सेवाग्राम हे मेन्शन करायचं आहे. क्लिअर आहे. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कुठल्या पर्वतावर आहेत, तर हे महाराष्ट्रामधलेच आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामधल्या कुठल्या पर्वतरांगा आहेत, तर ह्याच्यामध्ये सह्याद्री आहे आणि सातपुडा आहे. पण चिखलदरा कुठे आहे, तर ते वरच्या साईडला आहे, नॉर्थ साईडला आहे. कुठे, तर सातपुडा पर्वतरांगेत. पुढचं आहे ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कुठली आहे. खूप सोपं आहे, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. क्लिअर आहे. तर होप करतो सगळ्यांना हा पेपर हा सोपा गेला असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांना 27+ मार्क्स आहेत त्यांनी पुढची तयारी चालू करायची आहे. पुढे तुमची फिजिकल टेस्ट, इंटरव्ह्यू कशी घेतली जाते त्याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करेलच. मी मागच्या भरतीला ह्या परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत गेलो होतो, तर माझा जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये शेअर करेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि तुमचे जे पण मार्क्स तुम्हाला येत आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचे आहेत, जेणेकरून एक आपण करेक्ट तुमचा कट ऑफ हा प्रेडिक्ट करू शकतो. ठीक आहे, चला, थँक्यू.